ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ, फक्त ठाणे वृत्तांत सोबत। कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात राहणाऱ्या एका महिलेचा कल्याण डोंबिवली महापालिका रुग्णालयात 5 तास ॲम्ब्युलन्स न मिळाल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। कल्याण पूर्वेत राहणाऱ्या सविता बिराजदार या 35 वर्षीय महिलेच्या शरीराची एक बाजू सुन्न झाल्याने केडीएमसीच्या बाई रुक्मिणीबाई रुग्णालयात सोमवारी दुपारी उपचारासाठी दाखल करण्यात आलं। प्रकृती गंभीर असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला देण्यात आला। मयत सविता यांच्या नातेवाईकांनी कळवा येथे घेऊन जाण्यासाठी तयारी केली, मात्र रुग्णाला घेऊन जाण्यासाठी ॲम्ब्युलन्स नसल्याने 5 तास रुग्णालयात ॲम्ब्युलन्सची वाट पाहावी लागली। या दरम्यान सविता यांचा मृत्यू झाला। सविता यांच्या नातेवाईकांनी ॲम्ब्युलन्स वेळेला मिळाली नसल्याने मृत्यू झाल्याने जबाबदार असलेल्या रुग्णालयातील डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली। धक्कादायक बाब म्हणजे रुग्णाला घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिनीचे रुग्णालयाकडून चार्जेस आकारण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे। मयत सविता बिराजदार यांच्या नातेवाईकांकडे 1000 रुपये नसल्याने त्यांनी ॲम्ब्युलन्स नाकारली। डॉक्टरांनी मयत सविता यांच्या नातेवाईकांना सल्ला दिला, 108 ॲम्ब्युलन्सला कॉल करा। त्यानंतर नातेवाईकांनी 108 ॲम्ब्युलन्सला कॉल केला, मात्र ॲम्ब्युलन्स उपलब्ध झाले नाही। धक्कादायक बाब म्हणजे रुग्णालयाच्या बाहेर 108 क्रमांकाची ॲम्ब्युलन्स उभी आहे, त्या ॲम्ब्युलन्समध्ये ड्रायव्हर डॉक्टर उपलब्ध नाहीत। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे एकूण 4 ॲम्ब्युलन्स उपलब्ध आहेत, मात्र चालक उपलब्ध नसल्याने ॲम्ब्युलन्स रुग्णालयाबाहेर उभ्या आहेत। धक्कादायक बाब म्हणजे एका रुग्णवाहिकेच्या चालकाने रुग्णाला घेऊन जाण्यासाठी 2 ते 3 पेशंट आले तर जाऊ असे नातेवाईकांना सांगितले। त्यानंतर ॲम्ब्युलन्समध्ये ठेवण्यात आलेल्या सविता यांची प्रकृती खालावली। पुन्हा त्यांना रुग्णालयात दाखल केले, त्यावेळी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे। जोपर्यंत रुक्मिणीबाई रुग्णालयातील जबाबदार रुग्णालय प्रशासनावर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतलाय। सविता बिराजदार यांची घरची परिस्थिती अत्यंत बिकट असून त्या घरातल्या कर्त्या असल्याने घरातील मुलगा आणि मुलगी अनाथ झाल्याने कल्याण पूर्व येथील कोळसेवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। पहिले इकडे आणलेलं तर हे लोकांना आम्ही बोललो की ॲम्ब्युलन्सचं हे सगळं पहिले चेक केलं आणि ते बोलले की कलवाला घेऊन जावा, तर ते बोलले पहिले फ्रीवाला हे करा, ॲम्ब्युलन्स बोलवा, तर ते वाला केलं तर ते पण बोलले की आम्ही बिझी आहे, आम्ही नाही येऊ शकत। त्यानंतर त्याला ते ह्यांना पण बोललं की तुमचा ॲम्ब्युलन्स करा, त्यांना 12:30-1 वाजता बोललेलं पण 2, 2:30, 3 वाजले पण ते लोक आले नाही। ॲम्ब्युलन्सवाला काय बोलतो तो काय बोलतच नाही, 2 पेशंट पाहिजे बोलतो, 1 पेशंटला तसं नाही घेऊन जाणार मी। ते एक साईडचं असं म्हणजे हात पाय उठत नव्हते। तिला ना अचानक लकवा मारला, तर आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो, तेव्हा हॉस्पिटलमध्ये एक पण डॉक्टर नव्हता, कोणीच नव्हतं। ते एक पण गोळी नाही दिली, एक इंजेक्शन पण नाही दिलं तिला, फक्त बेडवर झोपून ठेवलं। आम्ही तर एक डॉक्टर बोलला की तिला पुढे घेऊन जावं लागेल, तर आम्ही म्हटलं ठीक आहे, मग आम्हाला ॲम्ब्युलन्स द्या। तर काय बोलले ते ॲम्ब्युलन्सवाले, एक पण नाही आमच्याकडे ॲम्ब्युलन्स आता अवेलेबल नाही आहे। आणि नंतर आम्ही प्रायव्हेटवाली पण मागवली 500 रुपये देऊन, पण ती अजून 500 रुपये देऊन पण ॲम्ब्युलन्स आली नाही। हॉस्पिटलची आलीच पण नाही आहे, त्यांची पण अवेलेबल नाही आणि पैशावाली पण नाही आली ॲम्ब्युलन्स। किती तास तुम्ही इकडे होते ॲम्ब्युलन्ससाठी? 5 तास होतो आम्ही सर, 3-3.5 तास आमचं पेशंट जिवंत होतं। तिला एक गोळी नाही दिली, एक इंजेक्शन नाही दिलं, डॉक्टरांनी कुठलीच ट्रीटमेंट केली नाहीये। आणि आता सगळे बोलतात आम्ही ड्युटीवर नाही, आणि आता डॉक्टरला विचारलं की आम्ही ड्युटीवर नाहीये, आम्ही नव्हतो असं बोलतो डॉक्टर। आणि ॲम्ब्युलन्सला विचारलं की बाबा चल बाबा आम्हाला पेशंटला घेऊन चल, तर ॲम्ब्युलन्सवाला काय बोलतो, मी एक पेशंट घेऊन जाऊ शकत नाही, 2-3 पेशंट पाहिजेत असं बोलतो। काय मागणी आहे? आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। आता मुलांना कोण नाहीये, त्यांचे वडील तर आधीच गेलेले आहेत, आई आता गेली आहे, त्या मुलांना कोणच नाही आता। जर वेळेवर जर ॲम्ब्युलन्स भेटली असती तर आमची बाई जगली असती, तिला ऑक्सिजनची गरज होती।